जंतर मंतरवरती विद्यार्थी जो भ्याड हल्ला झालेला आहे, अमानुषपणे त्यांच्यावरती अन्य अत्याचार झाले, त्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज रोजी पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या संदर्भाने अंबरनाथ संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने या आंदोलनात पूर्णतः पाठिंबा आहे व आम्ही देखील सर्व शहरातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना शांततेमध्ये बंद करण्याचं आवाहन करीत. सर्वप्रथम जय भीम, जय शिवराज, जय संविधान. मी पद्मा मुरलीधर इंगळे, वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष. आणि जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज आणि मारहाण झाली, त्या संदर्भात सध्या आमच्या पक्षाचे सर्व सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली. त्या बंदला सर्व जनतेने, अंबरनाथ मधील सामाजिक संघटना आणि बरेचसे पोलीस यंत्रणेने सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. व्यापारी संघटनेने पण सहकार्य केलं. रिक्षा युनियनने आणि बाकीच्या जनतेने सुद्धा, जे व्यापारी लोक आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारे हा बंद आज त्यांनी त्याला सहकार्य केलेला आहे. आणि या भारत देशामध्ये संविधानानुसार जे विद्यार्थी आंदोलन करत होते, आज प्रत्येकाच्या घरातले मुलं शिक्षण घेतात आणि प्रत्येकाच्या नोकऱ्यांचा आणि शिक्षणाचा प्रश्न आता सध्या उपस्थित झालेला आहे. ही जी भ्रष्ट शिक्षण व्यवस्था आहे, या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेला जा विचारण्यासाठी, जे पेपर फुटीचे प्रकरण झालेले आहे त्याला जा विचारण्यासाठी जे आंदोलक आहे, कॉक्रोच पार्टीचे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके, हे अगदी लोकशाही पद्धतीने संविधानिक मार्गाने आंदोलन करत होते जंतर मंतरवर. तर 18 ते 19 दिवस त्यांचं आंदोलन झाल्यानंतर, उपोषण झाल्यानंतर त्यांना अक्षरशः सफेद चादरीमध्ये उचलून गुंडाळून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आणि जे विरोध करणारे जे आंदोलक आहेत, त्या आंदोलकांवर अक्षरशः जनावरांप्रमाणे अमानुषपणे लाठीचार्ज आणि अश्रू सोडून, या पोलीस यंत्रणेला सुद्धा काय म्हणावं, ज्यांच्याकडे संरक्षण मागतोय संविधानिक मार्गाने, इथे या भारतामध्ये लोकशाही चालते, अक्षरशः इथे हिटलरशाही पद्धतीने तानाशाही चालली. आणि या मनुवादी व्यवस्था, जे RSS आणि BJP यांनी पूर्ण देशाला संपून टाकण्याचं षडयंत्र केलं. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांवर जी दिल्लीत लाठीचार्ज झाली, अमानुष मारहाण झाली, त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला अंबरनाथ मधून आम्ही सर्व वंचितच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि अनेक सामाजिक संघटना असतील, ऑल इंडिया पॅन्थर सेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, अनेक संघटनांनी याच्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि अंबरनाथ मध्ये कडक असा कडकडीत बंद आम्ही पाळला. आणि ह्याच्यातून आम्हाला असा संदेश द्यायचा होता की आज जे विद्यार्थ्यांवर तिथं लाठीचार्ज झाली ते अतिशय निंदनीय आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क, सन्मानासाठी आज जर कोण रस्त्यावर उतरून बोलणारा जर नेता असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आज महाराष्ट्र बंद पुकारला. त्याचं कारण की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा आणि जे स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून थोडीच तरी जरी काही त्यांना लाज, लज्जा, शरम उरली असेल, जाण्याची नाही तर मनाची तरी, तर त्यांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणीसह आज आम्ही सर्वजण मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरलेलो आहोत. मी सर्वात प्रथम आहे ना, एक यूपी साइडला, राजस्थान साइडला एक गीत गाजते, जब जब जुल्म जुल्म करेगा सत्ता के गलियारों में चप्पा चप्पा गूंज उठेगा जय भीम के नारों से. हम आंबेडकरवादी हे संघर्ष के आदी ने. आजही तुम्ही बघा जंतर मंतरवर जय भीमच्या नावाच्या घोषणा जात आहेत का? कारण की आजही जय भीमचा नारा हा क्रांतीचा नारा आहे. आणि जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार फक्त दलितांवरच नाही, कुठल्याही समाजावर, मग ते विद्यार्थ्यांवरच जरी झाला तरी आंबेडकरवादी कुठलाही भेदभाव न ठेवता रस्त्यावर उतरतो. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आजही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या विद्यार्थ्यांवर जे अमानुष लाठीचार्ज झाले दिल्लीला, त्याच्या म्हणजे त्यांच्या समर्थनासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात बंद यशस्वी झालेला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आम्ही इथं सहभाग झालेलो आहेत, संभाजी ब्रिगेड सहभागी झालेले आहेत.